राहुल गांधींची भिवंडी न्यायालयात हजेरी. आरएसएस अवमान प्रकरणी नवीन जामीनदार सादर केला. हर्षवर्धन सपकाळ आता राहुल गांधींचे नवीन जामीनदार. ठाण्यामध्ये राहुल गांधींच्या ताफ्याला भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. भाजप युवा मोर्चाची जोरदार घोषणाबाजी. एआय समिटमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाचा निषेध. रोहित पवारांकडून केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी. नायडूंच्या राजीनाम्यासाठी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार. रोहित पवारांची आक्रमक भूमिका. व्हीएसआर कंपनीमागे प्रभावशाली लोकांचा हात. पंतप्रधान मोदी आणि अमित शहाच अजितदारांना न्याय देऊ शकतात. रोहित पवारांचं वक्तव्य. तर ब्लॅक बॉक्स बाबत दिशाभूल केली जात असल्याचा आरोप. मंत्री दादा भुसेंचा राऊतांविरोधातील अब्रू नुकसानीचा खटला मागे. राऊतांनी शेतकरी आणि सभासदांची दिलगिरी व्यक्त केल्यामुळे खटला मागे. राऊतांकडून अद्वै हिरेनवर चुकीची माहिती दिल्याचा आरोप. ठाकरेंच्या शिवसेनेमुळे चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर झाला नाही हे सत्य. चंद्रपुरातील सत्ता संघर्षावरनं हर्षवर्धन सपकाळांचं विधान. चंद्रपुरात आम्ही तुमच्या बरोबरच होतो. अंतर्गत गटबाजीमुळे तुमचा पराभव झाला. तुम्ही एकत्र येऊ न शकल्यामुळे चंद्रपूरच्या राजकारणावरती परिणाम. संजय राऊतांची प्रतिक्रिया. फरार आरोपी कृष्णा आंधळे 3 वेळा गावी येऊन गेला. धनंजय देशमुखांच्या दाव्याला मोठी खळबळ. कृष्णा आंधळे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार. 6 महिन्यात मिळालेली माहिती धनंजय देशमुखांनी सीआयडीला दिली. मनोज जरांगेंचा बुलढाण्यातील चिखला गावच्या नागरिकांशी संवाद. शिवजयंतीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरनं झाला होता वाद. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात. शिर्डीमध्ये धर्मांतराचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला अटक. 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर धर्मांतर आणि लग्नासाठी दबाव. मुख्य आरोपी इरफान शेखला अटक. पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. गोरगरीब महिलांना आमिष दाखवून अंडाशयाची तस्करी. बदलापूर पोलिसांकडून 3 महिलांना अटक. वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर प्रकार उघडकीस.